KRH सोहम रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन 31 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 2 दिवसीय शिबिराचं आयोजन KRH सोहम रुग्णालयाच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत शिबिर। नाशिकच्या KRH सोहम हॉस्पिटलच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं शनिवारी 31 जुलै व रविवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आलं। शहरातील मुंबई नाका परिसरातील अर्चित साई अव्हेन्यू छान हॉटेलच्या मागे धन्वंतरी मार्ग श्री वल्लभनगर छाजेड उद्यानासमोर हे मोफत शिबिर होणार आहे। KRH सोहम हॉस्पिटलचा 4थ्या वर्धापन दिनानिमित्त या मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। 2022 मध्ये आपली माणसं आपलं हॉस्पिटल हे ब्रीद घेऊन डॉक्टर श्याम पगार, डॉक्टर विजय थोरात, डॉक्टर अनिरुद्ध ठोकरे, डॉक्टर भरत पाटील, डॉक्टर शंकर हरवाणी, डॉक्टर पवन उत्तम चंदानी या नाशिक जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेल्या व विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्र येऊन या हॉस्पिटलच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेत उत्तम दर्जाच्या अत्याधुनिक आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली। आजार कुठलाही असो, उत्तर मिळण्याचं एकच ठिकाण KRH सोहम हॉस्पिटल या उक्तीनुसार या हॉस्पिटलमध्ये जनरल मेडिसिन, मधुमेह व उच्च रक्तदाब, जनरल सर्जरी, लेप्रोस्कोपिक सर्जरी, हृदयविकार, किडनी विकार, पोट व यकृत विकार, संधिवात व सांधेविकार, अस्थिरोग, स्त्रीरोग अशा सर्व आजारांवर एकाच छताखाली उपचार केले जातात। 31 जुलै रोजी होणाऱ्या मोफत OPD तपासणी शिबिराबाबत अधिक माहिती रुग्णालयाच्या संचालकांच्या वतीनं देण्यात आली आहे। आमचा प्रयत्न असतो की सर्व स्तरातील लोकांना आपल्या आरोग्याची सेवा मिळावी आणि यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। म्हणूनच आम्ही आमच्या हॉस्पिटलला तर 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत, आपण 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत। या निमित्ताने 31 जुलै आणि 1 ऑगस्ट 2026 रोजी आपण मोफत आरोग्य शिबिर ठेवलेले आहे। या शिबिराअंतर्गत आपल्याला जर समजा डायबिटीज किंवा मधुमेह असेल तर त्याविषयीची जी उपचार आहेत किंवा ट्रीटमेंट किंवा जे कन्सल्टेशन आहे ते पूर्णपणे फ्री असेल। तसेच आपल्याला हृदय किंवा हृदयविकाराशी संदर्भात जर काही समस्या असतील तर त्या सुद्धा आपल्या इथे सॉल्व्ह केले जातील किंवा त्याविषयीची तुम्हाला मोफत सल्ला दिला जाईल। किडनी आजार असतील, पोटाविषयीचे संदर्भित काही आजार असतील किंवा सांधे आणि सांध्याच्या संदर्भात काही जर आजार असतील तर त्याचा पण सल्ला आपल्याला इथे या 2 दिवस मिळणार आहेत। तसेच ज्या शस्त्रक्रिया किंवा जे उपचार आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत किंवा अर्थातच ज्याला आपण महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना असं पण समजतो, त्या अंतर्गत ज्या उपचार होणार नाही ते उपचार आपण अधिकाधिक सवलतीच्या दरात कसे करता येईल याचा पण आपण प्रयत्न करणार आहोत। तर कृपया नाशिककरांनी या संधीचा फायदा घ्यावा। ह्या आपल्या KRH सोहम हॉस्पिटल येथे आपण दरवर्षी साधारण दर महिन्याला 1000 ते 1200 डायलिसिस करतो। आतापर्यंत आपण आपल्या हॉस्पिटलला 20हून अधिक किडनी ट्रान्सप्लांट केलेले आहेत। किडनी ट्रान्सप्लांट हे रक्तगट मॅच असलेल्या पेशंट्समध्ये म्हणजे ABO कॉम्पॅटिबल, ज्यांचं रक्तगट मॅच होत नाही असे पेशंट्स ज्यांच्यामध्ये ABO इनकॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांट असं म्हणतात। त्याचबरोबर लिव्हिंग डोनर आणि कॅडेवर डोनर किडनी ट्रान्सप्लांट आपल्या हॉस्पिटलला होत असतं। ह्याचबरोबर काही किडनीच्या शस्त्रक्रिया सुद्धा आहे, जसं किडनी स्टोनची शस्त्रक्रिया आहे, प्रोस्टेटची शस्त्रक्रिया व ह्याबरोबरच आपण आपल्या हॉस्पिटलला किडनी बायोप्सी सुद्धा करत असतो। आपण मागील 4 वर्षात 350हून अधिक किडनी बायोप्सी या हॉस्पिटलला केल्या आहेत। आपल्याकडे 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स आहेत जिथे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात। आतापर्यंत आपल्याकडे दरवर्षी 1200 ते 1400 सर्जरी केल्या जातात। त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी जसे की तुटलेले हाड जोडणे, न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, जनरल अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी, ॲनोरेक्टल सर्जरी या प्रकारच्या विविध सर्जरी केल्या जातात। 150 पेक्षा जास्त बायपास सर्जरी झालेल्या आहेत। जवळजवळ 20 पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी झालेल्या आहेत। रोबोटिक सर्जरीचं आपलं पुढील वर्षात प्रयोजन आहे। KRH सोहम हॉस्पिटल हे शहराच्या मध्यभागी स्थित असलेलं 104 बेडचं अत्याधुनिक मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। तिथं 30 बेडचे सुसज्ज अतिदक्षता विभाग, ट्रान्सप्लांट ICU, अपघात व आपत्कालीन विभाग, 4 सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सर्जिकल ICU, कॅथलॅब सेवा उपलब्ध असून सिटी स्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी हॉस्पिटलमध्येच करण्याची सोय उपलब्ध आहे। एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, पूर्णवेळ 2 किडनी विकार तज्ज्ञ उपलब्ध आहेत। तज्ज्ञ डॉक्टर व अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेले या हॉस्पिटलमध्ये 24 तास सेवा उपलब्ध आहे।
हृदयविकाराशी संबंधित एन्जिओप्लास्टी व कार्डियक बायपास शस्त्रक्रिया, किडनी ट्रान्सप्लांट, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, कान, नाक, घसा व थायरॉइड सर्जरी इत्यादी अनेक आजारांवरील सर्जरी यशस्वीरित्या केल्या जातात. मेंदू व मणके विकार, डोकेदुखी आणि मायग्रेन या आजारांवर देखील उपचार केले जातात. गेल्या 4 वर्षात 7,000 पेक्षा जास्त रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यात आलेत. या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, कामगार विमा योजना, 15 पेक्षा जास्त मेडिक्लेम कंपन्यांशी टायअप असलेलं हे हॉस्पिटल आहे. आपली माणसं आपलं हॉस्पिटल KRA सोहम हॉस्पिटल इथं 4थ्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी करून आपल्या निरोगी जीवनाची नवी सुरुवात करूया. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक.